से पर्दे करो किनारे, खूंटे से बंधी है हवा मिल के छुड़ाओ सारे। आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शाम आना आज हमें है सजाना। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू। ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू। तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। ओ क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू। बासी जिंदगी उदासी ताजी हंसने को राजी, गर्मा गर्म सारी अभी अभी है उतारी। जिंदगी तो है बताशा मीठी मीठी सी है आशा, चकले रख ले हथेली से ढक ले इसे। तुझ में अगर प्यास है, बारिश का घर भी पास है। रोके तुझे कोई क्यों भला, संग संग तेरे आकाश है। तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। खुल गया आसमां का रास्ता देखो, खुल गया। मिल गया खो गया था जो से तारा, मिल गया मिल गया। रोशन हुई सारी जमीन, जगमग हुआ सारा जहां। उड़ने को तू आजाद है, बंधन को ही अब है कहां। धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू।
येथे एका अनोख्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. छोट्या मुला मुलींचे बालकला प्रदर्शन. आपल्या बालगोपाळांनी आपल्या आईच्या मदतीने किंवा कोणी कोणी आपल्या मित्रांच्या मदतीने अतिशय सुंदर कलाकृती इथे बनवलेल्या आहेत. तर त्या छोट्या छोट्या वस्तूंचं आपण आज इथे प्रदर्शन मांडलेलं आहे आणि आज आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचं कौतुक पण करणार आहोत आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं अशी आमची कल्पना आहे यामागची. आमच्या लहानपणी आनंदी आनंदकडे किंवा किलबिल किलबिल पक्षी बोलती असे गीत गाताना एक निर्लस आनंद असायचा. म्हणजे गाताना आम्ही वेगवेगळ्या हावभाव करायचो किंवा लहानपण खूप निरागस होतं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या लहानपणात डोकं पाहिलं तर आपण किती अच्छा मुलांपेक्षा किती मागासलेले होतो असं म्हणतात. मागासलेले नाही पण थोडेसे आपण कपड्यांच्या बाबतीत किंवा हे फारसे कॉन्शियस नव्हतो. म्हणजे आपलं आजच्या मुलांना एवढं ज्ञान नव्हतं की असे कपडे घालावे कसं करावं असं करावं. थोडंसं आपण म्हणजे वेगळं होतं त्यांच्या मुलांनी. पण हे जे आहे म्हणजे आपल्यामध्ये जो निरागसपणा होता तो जरा जास्त होता असं वाटतं. ह्या मुलांकडे निरागसपणा नाही असं नाही पण ह्या मुलांची टेक्नॉलॉजीकडे झेप मोठी आहे. म्हणजे यांचं विश्व कुठेतरी मोबाईलने खाऊन घेतलंय. कुठेतरी ही मुलं आपल्यापेक्षा वेगळी आहेत कारण त्यांचं जग हे खूप फास्ट चेंजिंग जग आहे. खूप लवकर लवकर बदलते. अपडेशन खूप जास्त आहेत. आपल्या लहानपणी एवढं कोणी सततच्या कार्यक्रमात म्हणजे कुठेही असं बाहेर पडलं किंवा काही केलं तर त्याचं आपण सोशल मीडियावर अपडेशन करत नव्हतो. म्हणजे आपल्याकडे तसं काही नव्हतं. फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. फक्त तोंडातोंडी व्हायची. इकडून तिकडे नातेवाईकांतर्फे सांगितलं जायचं हिने आज हे केलं, तिने आज ते केलं, हिने हे बक्षीस मिळवलं, तिने आज ते केलं. पण आजचं जग खूप बदललंय आणि आपल्या मुलांकडे जग खूप बदलतंय. तर आपल्या सगळ्यांना हे माहिती की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं किती मोबाईलमध्ये किती व्यस्त झाली होती. म्हणजे आपण हे सगळ्यांनी अनुभवलं आणि थोडंसं मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय की ही जी कलाकृती आहे ही बनवताना मुलांनी मोबाईलचाही वापर केला नाही असं नाही पण त्यात जास्त आईचा सहभाग आणि त्यांचं स्वतःचा कलागुण हे त्यांनी इथे प्रदर्शित केले. म्हणजे कुठेही त्यांनी म्हणजे असं रेडीमेड वस्तू यासाठीच बोलवल्या आहेत. तर ह्या 10 दिवसाचं आम्ही हे त्या मुलांना सांगितलेलं होतं की 10 दिवस दिलेले होते कलाकृती बनवायला आणि त्यांनी 10 दिवसाच्या कलाकृती बनवलेल्या आहेत त्या आम्ही इथे मांडलेल्या आहेत. आणि हे ज्या मुलांनी बनवलेल्या आहेत त्या सहभागी मुलांचं आम्ही इथे विशेष कौतुक पण करणार आहोत. तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. प्रथम दीप प्रज्वलन आपण करणार आहोत. तर मी सन्माननीय ओवी कुलकर्णी ही आपल्यासमोर गणेश वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या पुण्येन्दु तुषारहारधवला या शूद्रवस्त्राम्बिका या वीणावरदण्डमण्डितकरा या प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा माता सरस्वती भगवती निःशेषया. आपल्या आजचं शंखवादन मल्हार कुलकर्णी तो आता प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणणार आहे आपल्यासाठी. योगेश्वरो भासेन कार्तिकेयो अभिनंदना सनत्कुमार सेना ईशानी शंकर संभवा गंगेशारुचच्च ब्रह्मचारी शिखितोजा तारकाणी युगा पुत्रा कौशाल शशात्म
सत्यब्रह्म समुद्रच्च सिद्ध सार्वभौषतगुरुः सनत्कुमार भगवान् भोगो मोक्ष परतोदा सर्वजन्मागणाधीश पूर्वज मुक्तिमान् सर्वाङ्गनो प्रणोदाच वाञ्छितार्थ उपदर्शना अच्युति नामानि मदयानि प्रियपुत्रे मुक्तिशोषत्रयान्मुक्तो गोकुलवाचस्पतिर्भवे महामन्त्रभयादेवी मयणामानकृतनं महाब्रह्म्यात् महामतेनाप्रकारे हरिचारण श्रीहृदयाग्ने प्रत्य देखो इन्हें ये है ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाए तारे ज़मीं पर ये तो है सर्दी में धूप की किरणें उतरे जो आंगन को सुनहरा सा करने मन के अंधेरों को रोशन सा कर दे ठिठुरती हथेली की रंगत बदल दे खो न जाए तेरा संदेश पहले दुनिया के सारे सुख पीछे मेरा देश पहले और ये देश लेना चाहिए इस देश का लोकतंत्र मत देना चाहिए थैंक यू जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिचकारी जैसे तितलियां फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा की लहर है ये तो उम्मीद की सहर है खुशियों की लहर है खो न जाए ये तारे ज़मीं पर देखो रातों के सीने पे ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं ये तो अंबिया की खुशबू है बागों से बह चले जैसे कांच में चूड़ी के टुकड़े जैसे खिले खिले फूलों के मुखड़े जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले ये तो झोंके हैं पवन के है ये
खिलने की जिद पर कलियां हैं जैसे, मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं। खो न जाए ये तारे ज़मीं पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मा। ब्रह्मांड नायक साईनाथांना शतशः नमन करते आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा स्नेह नमस्कार. आणि मुलांना तर सगळ्यांनी खोटं करून दाखवले आणि 10 पेक्षा 19 वस्तू एका मुलांनी बनवल्या. खूपच छान. मुलांना कौतुक करावं तेवढं खरंच. म्हणजे आज मला प्रस्तावना काय खूपच कौतुक आहे. आणि सगळ्या मुलांनी सांगितलंय की सगळ्यांना त्यांच्या आईने मदत केली. तर मला सावरकरांचं एक वाक्य, सावरकरांची आई त्यांना म्हणायची, स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक वैश्विक नेता होते. त्यांची आई त्यांना लहानपणी म्हणायची की जो आपल्या आईवर प्रेम करतो ना, तोच व्यक्ती फक्त मातृभूमीवर प्रेम करू शकतो. त्याच्यामुळे आज सगळ्यांनी आईने मदत केली हे सांगितलं ना, काय त्यांना खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि तो आईचा सन्मान करेल ना, तो आयुष्यभर मातृभूमीचा सन्मान करेल आणि त्यातून आपल्या राष्ट्रात देईल. आणि अजून एक आजच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य सांगायचं तर की आज म्हणजे स्पर्धेच्या युगात जर आपण बक्षीस ठेवलं असतं आणि क्रमांक काढले असते तर आज जी निर्माणता आपल्याला दिसली ती दिसली नसती. तर आज सगळेच विनर आहेत. आज आपण सगळ्यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देणार आहे डॉक्टरांनी. एवढी म्हणे आणि थांबलेली बोलत होती, व्यक्त करत होती, त्यातून कळालं की खरंच तिची पण आणि इथल्या सगळ्याच मैत्रिणींची या कामी खूप खूप मदत लाभलेली आहे. आणि आईचे विचार काय असतात ते तिच्या बोलण्यातनं जाणवलं. तर यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत आहे सौ जयमाला कुलकर्णी. डॉक्टर काका म्हणलं की लगेच भीती वाटते की सगळ्यांना की अरे बापरे आता इंजेक्शन वगैरे मिळतंय की काय. पण आजचा दिवस वेगळा आहे बरं का. डॉक्टर काका आपल्याला बक्षीस देणार आहे, हो की नाही. पण डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं बरं? स्टडी करावं लागतं. मग आता बघूयात का त्यांनी काय काय स्टडी केलाय ते. आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि अर्थात वक्ते म्हणून उपस्थित आहेत मन आरोग्य केंद्राचे डॉक्टर ओंकार प्रबोध जोशी आणि त्यांच्या सहचारिणी सौप्रिया ओंकार जोशी. डॉक्टर व्हायचं म्हणजे खरंच खूप अभ्यास करावा लागतो. चला तर मग डॉक्टर काका काय काय शिकले ते आपण बघूया. 2013 साली मुंबई येथील एडवर्ड मेमोरियल सेट GS मेडिकल कॉलेज येथे मानसिक आरोग्य पदविका शिक्षण त्यांनी पूर्ण केले. MUHS DPM या परीक्षेत विद्यापीठात त्यांनी 2013 ते 14 नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात सल्लागार मनोरोग तज्ज्ञ म्हणून कार्य केले. त्या काळात नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटल व सुविचार हॉस्पिटल येथे मनोरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी कार्य केले. शिर्डी आणि आजूबाजूच्या भागात मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती मोहिमा आयोजित केल्या. बालमानसशास्त्र विषयक कार्यशाळा घेऊन विषय शिक्षकांना प्रशिक्षण दिले. डॉक्टरांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यक्रम REBT सारख्या समुपदेशन सेवा देऊन रुग्णांची सेवा केली. थोडक्यात आपल्या देशाचे जे नागरिक आहेत त्यांचे मानसिक आरोग्य जतन करण्याचे कार्य आपले डॉक्टर काका करत आहेत. याशिवाय त्यांना नुसतं डॉक्टर काका नाही येत बरं का, नुसता अभ्यास पण नाही केलाय त्यांनी. तर काय डॉक्टर काकांनी छंद पण जोपासलेत. आता तुम्ही कसा छंद जोपासले की नाही, हे छान छंद जे तयार झाले हे कशामुळे झालं? तुम्हाला आवड आहे. तर काकांना कुठली कुठली आवड होती आहे आणि अजूनही ते त्यांची आवड जपतात. तर त्यांना पुस्तक वाचायला खूप आवडतं, प्रवास करायला खूप आवडतो, संगीत आवडतं, हे त्यांचे छंद आहेत. याशिवाय DD सह्याद्री या TV वाहिनीवरील निवेदक म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. आता त्यांच्या सोबत जे आलेले आहेत
त्या डॉक्टर काकूंचा परिचय करून घेऊया ना. मावशी, ठीक आहे, डॉक्टर मावशी. चला, जवळचं नातं झालं नाही का. तर आता आपल्याला लाभलेल्या दुसऱ्या प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रिया ओंकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी फेलोशिप इन डायबेटॉलॉजी असे शिक्षण त्यांनी संपादन केले. त्यांनी MDचे शिक्षण मुंबई येथील नायर हॉस्पिटल येथे पूर्ण केले. आता हे नायर हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे बरं का, आणि तिथे प्रवेश मिळवायला पण खूप ही आवड असून त्यांचे विविध वृत्तपत्रात, मासिकात लेखही प्रकाशित झालेले आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या आजच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनास आणि अर्थात तुमचं कौतुक करण्यास लाभलेले आहे. त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते आणि पुढील स्वरूपात ऐकले जाते. धन्यवाद जय मला. बऱ्याच डॉक्टर काका म्हणून सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं, आयोजकांचं कौतुक. कारण आपल्या भागात असं काहीतरी कार्यक्रम करणं आणि त्याला मेहनत लागते. सगळ्यांना गोळा करणं, सगळ्यांच्या मागे लागणं आणि मग हे सगळं अरेंज करणं. खरंच खूप कौतुक, थँक्यू. आणि या मुलांकडनं थँक्यू. दुसरं आयांचं कौतुक, कारण मला माहिती आहे की मुलांना किती छळतात. आणि काय मला कात्री दे, टिंकर दे, हे दे, ते दे. आपण एका जागेवर बसून आई मात्र मागे पळत असते काय काय आनंद द्यायचं असेल. सो आयांचं कौतुक आणि आईचं ऐकल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. आज सकाळीच ना मी एक पॉडकास्ट ऐकत होतो आणि त्याच्यावर एक खूप छान हे झालं की अमेरिकेतली जी प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे MIT, जिथे खूप शास्त्रज्ञ घडतात, खूप मोठ्या मोठ्या लोकांना तिथे नोबेल पारितोषिक मिळतात. तर त्या MIT जे कॉलेज आहे, जे काही युनिव्हर्सिटी आहे, तिथे ना सायन्स करत असताना तुम्हाला आर्ट्स शिकता येतं, आर्ट्स करत असताना तुम्हाला कॉमर्स शिकता येतं, कॉमर्स करत असताना तुम्हाला मेडिकलचा पण अभ्यास करता येतो. म्हणजे ना तिथे तुम्हाला आवडत्या विषयामध्ये शिकता येतं. म्हणजे एखादा सायंटिस्ट तिथं फिजिक्समध्ये शिकत असेल आणि त्याला चित्रकला शिकायची असेल तर वेगळा कोर्स आहे तुमच्यासाठी, किंवा संगीत शिकायचं असेल तर वेगळा कोर्स आहे तुमच्यासाठी. हे का महत्वाचं वाटतं मला माहितीये. तर हे महत्वाचं आहे कारण आपण ना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असे 3 वेगवेगळे भाग करून टाकले. सायन्सवाल्यांनी कॉमर्सकडे बघायचं नाही, कॉमर्सवाल्यांनी आर्ट्सकडे बघायचं नाही, किंवा सायन्सवाला म्हणजे खूप भारी आणि आर्ट्सवाला म्हणजे पण खरं तसं नाही आहे. म्हणजे गमतीचा भाग, मी सायन्सचा विद्यार्थी आहे, मी सायन्समध्ये बऱ्यापैकी चांगलं शिकलोय. मला साधी आणि मला 2 रंगातलं फरक आहे कळलं. तर मग मी कसा भारी? मग ऍक्च्युली तुम्ही सगळे भारी ना, की ज्यांनी एवढं छान छान काय काय केलंय. त्यामुळं आर्ट्सवाला पण भारी आहे. मला गणित येतं पण मला हिशोब नाही येतं, त्यामुळे कॉमर्सवाला पण भारी. आणि सायन्सवाला तो सायन्समध्ये काहीतरी करतो. त्यामुळं पुढे जाऊन जेव्हा करिअर निवडायची वेळ येईल ना मुलांना, तेव्हा अजिबात संकोच करू नका, आवडेल ते करा. आणि जे आवडेल ते कराल त्यातच मजा आहे. उगाच सगळी मुलं सायन्सला जातात म्हणून सायन्सला गेलो, सगळी मुलं मेडिकलला जातात म्हणून. आजच एक मुलगी माझ्याकडे आली होती, त्यांचे वडील तिला घेऊन आले होते की हिला मेडिकललाच जायचंय. गेले 5 वर्ष मेडिकलला जाण्यासाठी हट्ट धरून बसते. तुला मेडिकलला का जायचंय तर उत्तर तिला सांगता नाही. म्हणजे काय की फक्त इतर जण करतात, इतर मागे लागतात, इतरांच्या कंपॅरिझन मध्ये जायचं म्हणून एखादं करिअर करणं, एखादा कोर्स करणं काही महत्व नाहीये. आपल्याला जे आवडतं, मला हा शंख वाजवला फार मस्त आहे, पुढे मिळतात मुलाला शंख, काय पुढे नाहीच आहे. किती युनिक गोष्ट आहे शंख वाजवणं. गमतीचा भाग म्हणजे ना, आपल्याकडे येतो तुम्ही ना, तुमच्या ओळखीत 10 तरी डॉक्टर आहेत, तुमच्या ओळखीत 5 तरी CA आहेत, 10 तरी लॉयर आहेत, बरोबर आहे. शंख वाजवायला एकच आहे. करणारी एखादीच मुलगी आहे, खूप सुंदर पोर्ट्रेट काढणारा एखादाच आहे. सो मला असं, आणि ते करण्यासाठी आज आपल्याला माहित नाही आपल्या मुलांना काय येते, आज आपल्याला माहित नाही त्यांच्यामध्ये काय स्पेशल आहे. पण अशा प्रकारचे जर आपण त्यांना एक्सपोजर देत राहिलो वेगवेगळं, तर कदाचित आपल्याला सापडेल की काहीतरी आपल्या मुलांमध्ये वेगळं आहे आणि तेच त्यांना करू द्यायचंय. एक चांगलं सांगू का, म्हणजे मगाशी आपली पिढी आणि हे जाऊ ना,
आम्ही जेव्हा वाढलो किंवा आमच्या आधीची त्यावेळेस ना त्यामध्ये बऱ्यापैकी काय झालं, खूप श्रीमंती नव्हती. त्यामुळे आई बाबांसमोर हा प्रश्न होता की आपलं मूल चांगलं शिकलं ना की ते छान होईल. कुठला तरी चांगला डिग्री चांगला कोर्स मिळाला की छान होईल. काही घरांमध्ये तर अगदी खायची प्यायची भ्रांत होती, त्यामुळे ती मुलं शिकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. तर शिक्षण महत्वाचं आहेच. आता ह्यांच्या सुदैवानं ती भ्रांत नाहीये. म्हणजे ह्यांना घर नवीन काय बांधायची गरज नाही, घर आहे. त्यांच्याकडे बऱ्याचशा घरांकडे 2 व्हीलर 4 व्हीलर कुठली तरी गाडी आहे. यांनी अगदी एखादं वर्ष एक्स्ट्रा लावलं एखादा कोर्स करायला तरी खायचे पैसे हाल होणार नाहीये. पुस्तकं मिळत आहेत सगळ्यांना. आपल्यापैकी अनेकांनी मोठ्या भावाची मोठ्या बहिणीची शेजारची पुस्तकं वापरली आणि त्यात काही लाज नव्हती आपल्याला. पण ह्या मुलांना ती पण गरज नाहीये. सो ह्यांच्या नशीब आहे ना, यांच्याकडे वेळेची लक्झरी. आणि जर ही वेळेची लक्झरी असेल ना तर ती आपण त्यांना देऊ, करू देऊ. काही बिघडणार नाही, काही आबळ कोसळणारे कोणीही पुढे जाणार नाही. मला बरेच पालक भेटतात. मला पालकांच्या ना 4 प्रकारच्या कॅटेगरी सापडतात. त्या 4ही कॅटेगरी सांगतो आणि मग आपण त्यात कुठे बसतो ते आपण ठरवूया. गमतीचा भाग म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये 4ही पालक आहेत. आपण 4ही रोल्स मधून फिरत असतो. आणि यामध्ये पालक म्हणजे ना मी 2 पालक सांगतो. एक आई वडील पण पालक आहेत आणि हल्ली घरात राहणारे आजी आजोबा पण पालक आहेत. म्हणजे ना आता आपल्याकडे डबल पालक आहे. आणि काही वेळा ते खूप छान असतं आजी आजोबा घरात असणं. काही वेळा असं होतं की मुलांना 2 ऑप्शन्स असतात आणि मुलं जाम स्मार्ट आहेत. म्हणजे खरं तर राजकारणात जाण्याच्या लायकीचे सगळे इतके स्मार्ट आहेत. ते आईने दिलं की बरोबर आजीकडे जातात. आईचा फोन नाही दिला की आजोबांचा फोन बरोबर मिळतो. आणि आजोबा पण सगळ्या पालकांना काय वाटतं, आमचं मूल फार स्मार्ट आहे कारण ते मोबाईलचा पासवर्ड फार पटकन गेस करतो. बरोबर ना? ह्याला स्मार्टपणा नाही म्हणत. अजिबात स्मार्टपणा नाही. तर ना त्यामुळं 4 प्रकारचे पालक मला दिसतात. एक असतात त्याला म्हणतात अथॉरिटेटिव्ह. अथॉरिटेटिव्ह म्हणजे काय, मी सांगतो तसं कर, मला प्रश्न विचारायचे नाही. मी सांगतो तेच बरोबर, मी सांगतो तेच योग्य आणि असं चालायचं असंच करायचं, याच्यापेक्षा वेगळं मला काय विचारायचं, प्रश्न विचार काय विचारायचे नाही. सगळ्या मी नाही असं असतं काही पालक. दुसरीकडे असतात परमिसिव्ह पालक. म्हणजे काय, घ्यायचं ना घे, तुला काय करायचं कर, तुला हे हवं का घे, तुला काय फोन हवा का घे, तुला काय. म्हणजे आता ना 10वीतला मुलगा होता, आई घेऊन आली, माझा मुलगा अभ्यास करत नाही. 8, 9, 10 पालक मुलं होती. त्यामुळं वडिलांनाच माहित नसतं की आपला मुलगा कुठल्या वर्गात जातो की आई फक्त शाळेत पाठवायची, बरोबर शाळेत जायचं. सो आम्हाला माहितच नाही आमची मुलगा कशी वाढली, आम्हाला माहितच नाही आमचं बाळ कसं वाढलं. असेही काही पालक असतात की त्यांना काहीही पडलेलं नसतं, त्याला म्हणतात अनइन्व्हॉल्ड. आणि चौथे एक पालक असतात की जे ना ज्याला म्हणतात अथॉरिटेरियन पालक. म्हणजे काय की ते कडक व्हायचं तेव्हा कडक होतात, मऊ व्हायचं तेव्हा मऊ होतात, रागवायचं तेव्हा रागवतात आणि कौतुक करायचं तेव्हा कौतुक करतात. आपल्याला कुठलं पालक व्हायला आवडेल? चौथं पालक व्हायला. पण बाकीचे 3 सारखे डोकं वर काढतात. बरोबर. तर आपल्याला ना खरं तर हेच पालकत्व करायचं की ना आपल्याला सिच्युएशन प्रमाणे बदलायचं. म्हणजे आपली एक स्टाईल करून नाही चालणार की बॅलन्स करायला लागणार. सोपा नाहीये, भयंकर अवघड. आणि त्याच घरात 4 मोठे असतील तर 4घांमध्ये 4 कॅटेगरी आहेत, मग ते अजून अवघड आहे. तर त्याच्याकडे आपण टिप्स ठरवूयात, काही रूल्स ठरवूयात. तर आता हे मी सांगितलं ना की घरी जाऊन पोरं तुम्हाला ऐकून येतात, बघा डॉक्टर एकाने हे सांगितलं, तर मला नाही काय सांगू, मला बोलवलंय ना आता हे असं करा. आता तर पहिली गोष्ट ना, पालकांमध्ये एक वाक्यता बसली पाहिजे. म्हणजे आई नाही म्हणाली तर बाबांनी हो नाही म्हणायचं, आणि बाबा नाही म्हणाले तर आईने हो नाही म्हणायचं. तसंच होतं ना, अगदी तसंच होतं. बरोबर आहे.
आई मी चॉकलेट घेऊ? नाही नाही, कालच दोन चॉकलेट. आई मी आईस्क्रीम खाऊ का? नाही नाही, तुझं तुला सर्दी आली, अजिबात आईस्क्रीम नाही खायचं. 5 मिनिटांनी आईस्क्रीम त्याच्या हातात असतं. कोणी दिलं? आजोबांनी पैसे दिले. आजोबा म्हणले जा खा. हा पता ना, तुम्ही पण करता. सो घरामध्ये ना जे महत्वाचे निर्णय घ्यायचे अशा वेळेस ऍक्च्युली पालकांमध्ये पहिले एक मिटिंग पाहिजे. पालकांनी एकदा ठरवायला पाहिजे आणि मग मुलासमोर प्रेझेंट करायचं की नाही असं ठरलंय. म्हणजे तुझ्या वाढदिवसाला तुला तुला मूल मागं लागलं की सायकल घेऊन दे, आणि आपण ठरलंय की बाबा आपली ना 3,000 रुपयाची किंवा 5,000 रुपये सायकल घेऊन द्यायची आपली तयारी. आणि मुलांनी 14,000 रुपये सायकल मागितली गिअरची. काय करायचं? पैसे आहेत आपल्याकडे, पैशाचा प्रॉब्लेम नाही. 14,000 रुपये सायकल घ्यायची आपली ऐकत पण नाही. पण आपलं काय ठरलंय? 5,000 सायकल घ्यायची. मग तिथं नाही बदलायचं. मग आजोबांनी किंवा आजीनी हळूच नाही म्हणायचं म्हणजे ना हे कुलते एक बोल तुला कशाला, जर काय पैशाला कमी आहे का, घेऊन दे ना. हा इतरांकडे तशी सायकल असून तो रडतो नाही. सो काही ठिकाणी आपल्याला फर्म राहावं लागेल. दुसरं, सगळ्या घरांमध्ये भांडणं होतं, पण शक्यतो मुलांसमोर भांडू नका. जी काय भांडणं आहेत ती बंद दाराखाली मार करायची, आणि मग त्याचं काय जे काय इन्फरन्स निघेल तो मुलांना पाहिजे. मुलांसमोर शक्यतो भांडू नका. आपल्याकडे अजून एक सवय असते टोमणे मारायची मुलांना. एकतर टोमणे मारतो आपण, नाहीतर सांगत राहतो की तुझ्यासाठी आम्ही काय काय केलंय, किती कष्ट केले, किती आणि किती. म्हणजे एक आपली ना एक टिपिकल स्टोरी असते की तुमचं सगळं छान आहे, तुम्हाला गाडीत, तुम्हाला बस इथे दारात घ्यायला, आम्हाला चालत जायला लागायचं, पायात चप्पल नसायची, पाय पोळायचे. बरोबर, काही काही त्या ठिकाणी नदी मध्ये क्रॉस करून जायचंय शाळेत. बर, माझे मम्मी पप्पा असं की मी जे म्हणेल ते मला घेऊन देतात. काय करायचं? तर असं आहे की गंमत काय होती का की या स्टोऱ्यांमध्ये आता मुलांना इंटरेस्ट नाही. आम्ही तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, आम्ही किती कष्ट केले, आणि आता तुम्हाला किती सगळं सगळं तसंच ऐकतं मिळतंय, आणि तरी तुम्हाला त्याची किंमत नाही. त्याच्यात मुलांना काही इंटरेस्ट नाही. त्यांना ऑलरेडी मिळालंय, त्यांच्या हातात ऑलरेडी सगळं पडलंय. म्हणजे आता ना आपली जबाबदारी उलटी झाली. पूर्वी आपल्या आईबाबांची जबाबदारी होती की आपल्याला गोष्टी मिळवून द्यायच्या. आता आपली जबाबदारी आपल्या मुलांच्या वस्तू कमी करायच्या. काय नाही द्यायचं, काय हातात कुठल्या वयात काय नाही द्यायचं, हीच आता आपली जबाबदारी. आणि सगळ्यात महत्वाची न देण्याची गोष्ट म्हणजे म्हणजे ना आपल्याकडे आपल्या आयांना किंवा बाबांना हे माहिती पाहिजे की आपला पोर फोनवर काय बघतो. अनेक आई बाबांच्या फोनला पासवर्ड नसतात, आणि आपण पासवर्ड टाकले की पोरं 2 दिवसात ते बरोबर उघडतात. आपल्याला जास्त स्मार्ट आपण बघायचं म्हणलं ना, आपण बुद्धू पॅरेंट्स होतो, मोठं पॅरेंट्स होतो आपण. ही शहाणी बोलेल, पण आपल्याला थोडंसं शहाणं व्हावं लागेल, थोडं जास्त, इस्पेशली फोनच्या बाबतीत. आपल्या मुलांच्या हातात काय पडतंय, ते काय बघताय, आणि त्यांचे मित्र परिवार काय बघतायत त्याचं कृपा करून लक्ष ठेवलं पाहिजे. नाहीतर चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टी बघून बऱ्याच वेळा माझ्याकडे मुलं येतात, तेव्हा मला वाटतं रे थोडंच काळजी घेतली असती तर काय बिघडलं असतं, असंही होतं. सो ती जरूर पासवर्ड बदलायचा एक प्रॅक्टिसच करायची. दर आठवड्याला आपण तो आठवड्याचा नाश्त्याचा मेनू ठरवतो, तसं दर रविवारी पासवर्ड बदलायचा एक मेनू ठरवून टाकायचं. दर रविवारी मोबाईलचा पासवर्ड आणि ते करायचं. हे महत्वाचं आहे. हे खूप छान आहे की मुलं बाहेर पडली, खेळतायत एकमेकांबरोबर, आणि आता ऍक्च्युली शारीरिक व्यायाम करणं, शारीरिक खेळ करणं ही गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो नाही, म्हणजे कृपा करून करू देत, खेळू देत, माती पडू देत, लागू देत, काही बिघडत नाही, काही होत नाही.
एक दात कमी असतं तरी काही बसवता येतो, करू दे. केले. बाकी फार काही सांगितलं मुलांनी खरंच खूप छान केलंय आणि त्यांचं खरंच पुन्हा कौतुक आहे. कारण हे सगळं करायला शांत बसावं लागतं आणि आता शांत बसणारी मुलं फार कमी आहेत. त्यामुळे ही मुलं जर 2 तास 3 तास 5 तास 10 तास जर शांत बसून हे करत असतील तर एकदा जोरदार त्यांच्यासाठी आपण काय वाटलं. मुलांना असं छान करत राहा, दरवर्षी करत राहा. दरवर्षी आपण काय काय नवीन नवीन करूया. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि हे थांबवण्यासाठी पालकच आणि त्यातल्या आईच हे करू शकते. त्यामुळे तुमच्या समोर हा कार्यक्रम करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की त्यांच्यासारख्या सुजाण पालकाकडूनच आणि एका डॉक्टरकडून हे ऐकणं की आपण खरंच मोबाईल या गोष्टीकडे जरा गांभीर्याने पाहूया. तर यानंतर डॉक्टर प्रिया जोशी यांना विनंती करते की त्यांनी पण थोडंसं बोलावं या ठिकाणी. सरांनी बरंच सांगितलं तरी बरंच राहिलंय असं मला वाटतं. सरांनी जे रविवारी पासवर्ड बदलायचे सांगितले ते का माझ्याकडे असतात. मी 4 मोबाईल घेऊन बसते, आजी आजोबा आई बाबा सगळ्यांचे पासवर्ड चेंज करते आणि सगळ्यांचे पासवर्ड मोबाईल प्रत्येकाच्या हातात देते की आजपासून हा पासवर्ड तुमचा. म्हणजे आधी ती म्हणत होती ना जिच्या हाती पाळण्याची दोरी, तर आता मी म्हणेन जिच्या हाती मोबाईलचा पासवर्ड तीच जगाला उधारी. पासवर्ड तुमच्या हातात आहे. पोरांचं भविष्य तुमच्याच हातात आहे. त्यांना तुम्ही ब्लेम करू शकत नाही की तू असा वागला म्हणून असा झाला. आपण काय करतोय ना सध्या, आपण फक्त नाही म्हणायचं काम करतोय. हे नको करू, तिकडे गेला ते नको करू, पुढे नको मारू, हे नको करू. मग करू काय? दे शुड हॅव अ ऑप्शन की मी तो म्हणेन मग मी काय करू. ते मला नको, तू तुझं बघतो. मग तो काय करतो, तो खोलीत जातो आणि माझ्या बाप्पा प्लीज मोबाईलला 15 मिनिटं. नम्रता ताईंनी काय केलं, त्याच्या त्या प्रश्नाला उत्तर दिलं की आज मग तू हे कर. आणि आईनी त्यांना मदत केली की ठीक आहे तू करतो ना, मी मदत करते. पण हा टास्क ना हा खूप बोरिंग होतो काही दिवसांनी आपल्याला. मीच का करू रोज रोज, कारण माझ्या माझ्या 100 काम आहेत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही स्पेसिफिक गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्या की त्याची हॅबिट बनते. तर ही हॅबिट लागायला ना तुम्हाला एक कळ सोसावी लागेल की मी ना तुझ्यासोबत रोज बसीन ना. तुला काय आवडतं तू तुझं कर, मी माझं करते. पण त्याच्याकरता मलाही सातत्य ठेवावं लागेल. मी असं म्हणून नाही चालणार तू कसं मी येते जरा चक्कर मारून, मी माझ्या रील्स जरा आजच्या बघायच्या राहिला मी येते जरा रील्स बघू, असं करून नाही चालणार. कारण मुलं स्मार्ट आहेत, ते सांगतात मला माहिती तू काय करते तिथे बसून. तेवढं त्यांना अक्कल आहे. तर त्यांच्यासोबत तुमचा क्वालिटी टाइम देणं फार गरजेचं आहे. कारण खरंच खूप फास्ट जग झालं आहे. आपण म्हणतो फास्ट आहे पण ते आहे. आणि आपल्याला ना सपोर्ट सिस्टीम खूप कमी झाली आहे. आपल्याला मैत्रिणी नाही उरल्या आहेत. आपल्या घरच्यांमध्ये आपण त्या चौघांमध्येच आपले सगळे प्रॉब्लेम्स फिरत राहतात जागल्यासारखे. आणि तो पाठीकडे पार्सल होत राहतो. माझा प्रॉब्लेम याला, त्याचा त्याला परत माझ्याकडे आला की आपण सगळी चिडचिड यांच्यावर काढतो. तो मूर्ख तो दूर जातो. मला नको चालू, तुला कळत नाही का मी सकाळपासून किती काम करते. पण उलट मला असं वाटतं त्यांना जवळ घेऊन बसला तर होते आपल्याला 1 तास निवांत मिळेल की ना मुलांसोबत वेळ घालवते, मला आता त्रास न करेल. म्हणजे माझ्या अगदी आजी सासूबाईंनी मला इतकं छान सांगितलं होतं, तुला बाळ झालं ना तू आता सगळ्या गोष्टींना कारण देऊ शकते. तुझ्या बाळाला घेऊन बसलीये, तू निवांत बस, तुला कोणी काही नाही म्हणणार. कारण रडकं बाळ तर पडायलाच नको असतो. त्यामुळे हे समज शांत राहिले ना तर तुम्हालाही घरचे म्हणते तू कर स्वयंपाकाला, आपण बाहेरनं बोलू, तू राम मंदिर करतोय किती छान केलं. म्हणजे आपोआप घराच्या बाकीच्या सिस्टीम सुद्धा रुळावर येतील त्या एका सिस्टीमला तुम्ही धरून बसले तर. पण त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना घेऊन बसावं लागेल की चल रे राम मंदिर करू, लागू दे 3 तास करू, नुसतं भात करू आज रात्री. काय रोजच स्वयंपाक करायचा, रोजच ते सगळं करायचं. पण त्याच्यात त्यांच्यासोबत वेळ देणं खूप महत्वाचं झालंय. आणि दुसरं म्हणजे
डाएट, मुलांचा आहाराच्या सवयी, म्हणजे मला वाईट वाटतं की येणाऱ्या 10 पैकी 10 ओपीडीतल्या 10 पॅरेंट्सची तक्रार असते, अहो आमच्या घरी सगळं आहे हो, ती खातच नाही. माझ्याकडे ना डाळ्याचे लाडू करून ठेवल्या, मनुका आणून ठेवल्या, राजगिराचे लाडू आणून ठेवले, हे आणून ठेवले, ते खातच नाही. का नाही खात मला माहिती नाही. म्हणजे मला वाईट वाटतं की आपल्या लहानपणी या गोष्टी आपल्या घरात कधी कधी यायच्या. एकदा सत्यनारायणाला बेदाणे हे आले की आपल्याला असं वाटतं कधी तो एखादा शिरा होतो खातो. यांच्याकडे त्या इतक्या ऍम्पल मध्ये आल्या की त्यांना ना त्याचं महत्वच राहिलं नाहीये. पण आई म्हणून तुम्हाला काही गोष्टी त्यांना द्याव्या लागतील. स्पेशली मुलींच्या आयांना ही गोष्ट फार महत्वाची आहे की वयात येणाऱ्या मुलींचा आहार आणि व्यायाम या गोष्टी त्यांनी आत्ताच बदलल्या पाहिजेत, तर त्यांचे पुढचे आरोग्याचे प्रश्न फार कमी होतील. मुलांनाही सेम लागू होतं. माझाही मुलगा आहे, मलाही माहिती आहे, नुसते बसून खात आता, कारण आपल्याला असं इरिटेशन होतं का मी करते ना, पण आपल्याला ना कधीतरी त्यांच्यासोबत बसून की चल बरं आज आपण ही भाजी खाऊन बघू बरं, लागली तर लागली पाहिजे, काही नाही होत. पण त्यांना ती सवय लावावी लागेल. घरात पॅकेज फूड यायलाच नको. म्हणते मी, कुठलंही पाकिट फूड खायची गरज आपल्यासारख्या खेड्यात शिर्डी राहतात, खेडच म्हणेन कारण पूर्ण मुंबई खरंच खूप पुढे गेल्या. आपल्याला गरज नाही पाकिटातले. म्हणजे मुलांना स्पेशली सांगते, मला बसमध्ये खायचं, मला चिप्सचं पाकिट घेऊन दे. का बरं, घरचं का आलं चिप्स नाही चालत का? नाही चालत, नाही देणार. ठाम राहा, 7 दिवस राहू द्या उपाशी, 5व्या दिवशी तो नाही तळून दे ना ग, खातो मी. तुम्ही नाही म्हणायला शिका. काही ठिकाणी फर्म राहा की नाही मिळणार. महिन्यातनं एकदा ठीक आहे, मी तुला पिझ्झा देईन, घरी करून देते, चालेल. बार्गेन लेवलला या, पण करा बार्गेनिंग, कारण हे त्यांचं आयुष्य आहे. इतके भयान प्रयत्न आम्ही त्यांचे हेल्थ इश्यूज बघतो की आम्हाला असं वाईट वाटतं की अरे त्यांना आहे ना घरी सगळं मिळतंय, मग आपण आई म्हणून कुठेतरी ना स्मार्ट व्हावं. नुसत्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट वॉचेस सोबत ना आपण एक स्मार्ट आई बनावं की चल आज ना आपण त्याची मस्त रेसिपी करू आणि त्याच्यात सगळं असेल आणि ते छानही लागेल आणि तू रोज मागशील असं करू. आणि त्यांच्या डाएटमध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ, प्रोटीन पदार्थ हे आलेच पाहिजे. आणि साखर कमी जाईल कुठल्याही प्रकारे हे तुम्ही फक्त बघा. हे जे छोटे छोटे मुलं असले ना, हे इरिटेबल व्हायचं कारण एक असतं त्यांच्या ह्याच्यात खूप शुगरी फूड आपण देतो त्यांना. सतत ना गोड खात असतात ही मुलं. तुम्ही एक जस्ट ऑब्झर्वेशन, ते गोड खातात, 2 तासाने त्यांची शुगरची क्रॅश होते आणि ते परत गोड मागतात तुम्हाला. तर तुम्ही त्यांच्या गोड खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवलं तर ते छान असे मस्त शांत राहतील. तसे आता तुम्ही छान बसले आहेत कारण त्यांचं 2-3 तासापासून होते खाल्लेलं नसेल, आता त्यांना भूकही लागलं असते. पण खाताना प्रोटीन ऍड करायला शिका त्यांच्या जेवणामध्ये. म्हणजे तुम्ही गोड देताय ना तर शेंगदाणे द्या, त्याच्यासोबत बदाम द्या, गोडासोबत तूप द्या. आपण आधी पुरणाच्या पोळीवर तूप का घेतो, कारण गोडासोबत त्याच्यासोबत फॅट यायची आणि ती शुगर कमी व्हायची त्या याची पुरणाच्या पोळीची. इतकं साधं, इतकं सगळं आपल्याला काय म्हणतात संस्कृतीत आधीपासून आहे. तर त्या मुलांना सांगा की अरे ना तूप खा, तुला बरं वाटेल. त्याला नाही कळणार आता हे की ते शुगर आहे आणि ते वाढलं की चिडचिड होते. पण हे तुम्हाला स्मार्टली त्यांच्या जेवणात आणावं लागेल. सगळ्या भाज्या आणाव्या लागतील, सगळे ड्रायफ्रुट्स आणावे लागतील, सगळं आणावं लागेल. आणि दुसरं म्हणजे आपल्याला 3 कप्पे तुमचेही झाले, जे आज बहुतेक आपला एक कप्पा आता नम्रता ताईंच्या कृपेने तुम्हाला मिळाला की आपण ना शिकतो, मग लग्न करतो, मग आपण 20-30 वर्षाचा फक्त संसार करतो आणि मग 60व्या वर्षी ठरवतं की आता मी फक्त देवाचं नाव घेणार. मधले 20 वर्षाची वाट बघता की मी तेव्हा ड्रॉइंगचा क्लास लावीन, संगीताचा क्लास लावीन, असं नका करू. हे आत्ताच्या वर्षाच्या मुलांसोबत तुम्ही जगा, तुम्ही त्यांच्यासोबत लहान व्हा, त्यांना हळूहळू मोठं होऊ द्या. खूप पटकन मोठे होतात ते मुलं आणि मग ते आपलं ऐकलं नाही असं वाटतं की आपला त्रास होतो रे, खूप लवकर मोठे झाले. आता
त्यांना हळूहळू मोठे होऊ द्या, तुम्ही हळूहळू छोटे छोटे व्हा त्यांच्यासोबत एन्जॉय करा त्यांचं बालपण. त्यांच्या डाएट आणि एक्झरसाईज विषयी प्लीज, आणि मोबाईल. आणि तुम्हाला आतापर्यंत सगळा डोस आयांना झाला, तर तुम्हाला सगळ्यांना सांगते की मोबाईल थोडा बघा, खूप नका बघू. किती हसू येतं त्याला. काय तुमचं खरंच वय नाहीये चांगलं आणि वाईट समजण्याचं. आणि आई बाबा सांगतात नाही नेहमी तुमच्या चांगल्यासाठी सांगतात, तर प्लीज आई बाबांवर थोडा विश्वास जास्त ठेवा की हे ना आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. रागवली तर आई आपलाच लाड करते. सगळ्यात जास्त लाड आईच करते ना. हो म्हणा जोरात. कोण लाड करतं? बाबा. माझा पार काढा तरी तो ते असतं त्याला ते करेल. पण तरी नम्रताने खरंच खूप छान उपक्रम आहे. म्हणजे आम्ही येताना डोक्यात होतं की काय म्हणजे छान असतील हे होतं, पण इतकी लेवल छान चाहून वरती राहील. सुपर सेवी उपर वगैरे काय असतात तसं खूप छान वाटलं. सगळ्या आयांचं स्पेशली कौतुक. मुलांनी प्रामाणिकपणे सांगितलं की माझ्या आईने मला मदत केली. एकाही मुलाने खोटं सांगितलं की मी केलं. एकाही मुलाने नाही. प्रत्येकाला मी विचारलं कोणी केलं? आईने मदत केली. कोणी केलं? आईने मदत केली. आणि मला ते खूप आवडलं की त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं आणि इथेच तुम्ही जिंकल्या. त्यामुळे सगळ्या आयांचं पुन्हा एकदा कौतुक. मुलांचं आहेच कौतुक. आणि थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आम्हालाही जरा वेगळं बघायला मिळालं खूप दिवसांनी. थँक्यू. तर आपण रुजुला गांधी हिला इथे बोलवतोय मुलांमधून, आणि ती आपलं मनोगत व्यक्त करते की तिला कसं वाटतं. नमस्कार, माझे नाव रुजुला प्रवीण गांधी, क्लास 5th CBSE. त्या दिवशी मी नम्रता काकूचा फोन आला आणि मम्मीने प्रदर्शनासाठी नम्रता काकूला होकार दिला. जेव्हा मम्मीने फोन ठेवला आणि मला सांगितलं की तुला प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा आहे, तेव्हा मला थोडा कंटाळा आला, कारण की एवढ्या 10 वस्तू बनवायच्या आहेत. म्हटलं थोडा कंटाळा तर येणार ना, म्हणून जेव्हा मी वस्तू बनवायला घेतल्या ना तेव्हा मला इतकी मजा आली त्या बनवण्यामध्ये की मम्मीने मला खूप प्रतिसाद दिला, मदत केली. आणि डॉक्टर काकांनी आणि मावशींनी सांगितल्याप्रमाणे आपण तसं वागायला पाहिजे. आणि प्रदर्शन जिंदाबाद. खूप 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 जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. हे आम्हाला अपेक्षित होतं. छान. मुलांना मुख्य आनंद झाला आहे करताना, कारण आमचा उद्देश तोच होता की तुम्ही जास्त मोबाईलकडे जाऊ नये, जास्त उन्हात क्रिकेट खेळू नये. मुलं तर भन्नाट क्रिकेट खेळत होती. उन्हाळ्यात भरपूर चाललेलं होतं. पण ठीक आहे तुम्ही खेळत होते, पण काय असतं की आईची तगमग असते की थोडंसं घरात बसावं, माझ्याजवळ बसावं, काहीतरी शिकावं, नवीन गोष्टी कराव्यात असं आईचं असतं. तर ते उद्देश साध्य झालेला आहे. यानंतर आरोही बोखे ही पण आपलं मनोगत व्यक्त करते. गुड इव्हिनिंग. माझं नाव आरोही सुदीप बोटे. मी 8th स्टँडर्डमध्ये शिकते. मी ह्या प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट केलं. त्या दिवशी मामाच्या घरी असताना गांधी मॅमचा कॉल आलेला मम्मीला की असं एक प्रदर्शन आहे, तर त्यामध्ये आरोहीला पार्टिसिपेट करायला. तर त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर मला फोन मम्मीने सांगितल्यावरच खूप आनंद झाला, कारण मला आर्ट अँड क्राफ्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला वेगवेगळ्या गोष्टी बनवायला पण खूप आवडतं व्हॅकेशनमध्ये. आणि त्यानंतर मी इकडे आल्यावरती वस्तू बनवायला स्टार्ट केलं. तर बनवताना खूप छान वाटलं, कारण समर व्हॅकेशनमध्ये वेगळं काहीतरी करणं यात खूप आनंद असतो. नाहीतर आपण दरवेळेला तेच करून बोर होतं. तर यावेळेस वेगळं काहीतरी आर्ट अँड क्राफ्टचं. पण इथे आल्यानंतर पण मला खूप छान वाटलं. माझं तर आहे, पण अजून इतर मुलांच्या पण आयडियाज अजून भेटल्या, त्या पण मी दुसरीकडे कुठे यूज करू शकते. त्यानंतर म्हणजे खूपच छान वाटलं, खूप प्रसन्न सुंदर वाटलं इथे येऊन. थँक्यू ऑल. खूप छान आरोही तुझं बोलणं. म्हणजे
नमस्कार. मी नम्रताबाईंचे खूप आभार मानते. त्यांच्या कल्पनेतून आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला. विशेष म्हणजे सर्व मुलांना खूप मजा आली. यातून मुलांचा आत्मविश्वास पण वाढला आणि त्यांना नवीन शिकण्याची आयडिया पण मिळाली. मला वाटतं की प्रत्येक आई मुलांसाठी वेळ देतेच, पण अशा उपक्रमातून खास मुलांसाठी विशेष वेळ दिला गेला आणि त्यातून मला आणि मुलांना दोघांनाही खूप आनंद झाला. अशा उपक्रमांचं नेहमी स्वागत असेल. थँक्यू. खूप म्हणजे थँक्स म्हणेन की आमच्या मुलांच्या कलागुणांना छान व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि आमच्यामध्ये ज्या कला आहेत त्या एक उत्तम प्रकारे सादर करता आल्या, त्याबद्दल खूपच धन्यवाद मानले आणि थँक्यू. अर्णव, खूप खूप अभ्यास कर. यावर्षी संक्रांत मार्क्स मिळते तुला आणि याचं क्लास पण बंद राहा. जोशी आणि प्रिया जोशी यांनी एका फोनवर तयार दर्शवली की आम्ही येतोय. आम्हाला खूप आनंद झाला त्या दिवशी की ते तयार झालेत यायला. आणि रांगोळी वगैरे आदितीनी खूप सुंदर काढली. सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या मैत्रिणींची नावं घ्यावी लागतील मला, इथे वेळ सुद्धा कमी आहे, पण जेवढ्या पण मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींचा खूप खूप आभार. आणि मदत केली छोटी गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत, मंदिरापर्यंत. म्हणजे आता अनुपमा काकूंचा पण आभार, त्यांनी मंदिर आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि सगळ्यांचे परत आभार यासाठी की कोणी राहायला, म्हणजे मला नाव घ्यायला पण आता इथे हेच होत नाहीये की एकाच व्यक्तीचं नाव होईल असं नको. सगळ्यांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनी तयारी दर्शवली मनापासून की आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त आम्हाला सांगा काय करायचं आहे. आणि सगळ्या जणी तयार झाल्या. थँक्यू सो मच. तर हा कार्यक्रम आपण इथे थांबवत आहोत आणि यानंतर इथे थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे आणि मुलांना सगळ्यांना आपण खाऊ देतोय. तो खाऊ सगळ्यांनी घेऊन जायचा आहे. राबवतच राहणार आहोत. आता मला एकटीचं नाव होऊन आभार मानते, पण पुढच्या वर्षी आपल्या संपूर्ण हाताभरासाठी आपल्या सगळ्या महिलांचे आभार मानायचे. आज आपण इथे टेबल लावले आहे, पुढच्या वर्षी आपल्याला पूर्ण मंदिर भरून टेबल लावायचे. हो ना मुलांना, लावायचे की नाही? प्रदर्शन जिंदाबाद. सगळ्यांचेच आभार. लगा के सब दांव पे आ गए, आज़मा लो हमें, आधे खेले जाती है ये हिम्मतें अब कहाँ पे हमें के हर डर पार के मिट गए अपने ये फासले के हर डर हार के मिल गए हमको ये हौसले. सामने सा मुश्किलें, हाँ हम ना किसी से डरे, हम वक्त बदलने चले, हाँ
चले हैं, जाने दो हारी हुई मंजिलें, हम नए सफर पे बढ़े, हम तो जीत जाने चले हैं। तुम नई बात हो, आवाज दो खुद को मुड़ के जरा, तुम ही तो नई राह हो, खुद ही हो अपने तो